नमस्कार मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये या ठिकाणी पहा कामगारांसाठी अतिशय आनंदाची बातमी आहे। कामगारांसाठी खुशखबर आहे मित्रांनो। या ठिकाणी कामगार मंत्री सुरेश खाडे यांनी मोठी घोषणा केलेली आहे। कामगारांसाठी अतिशय महत्त्वाची घोषणा या ठिकाणी म्हणता येईल, कारण की जे काही कामगार आहेत, नोंदणीकृत कामगार आहेत, त्यांना या ठिकाणी त्यांच्या बँक अकाउंटमध्ये 10,000 रुपये थेट लाभ या ठिकाणी देण्याचा निर्णय या ठिकाणी घेतलेला आहे। जे काही आपले कामगार मंत्री आहेत सुरेश खाडे साहेब यांनी या ठिकाणी हा निर्णय घेतलेला आहे। त्या ठिकाणी पाहू शकतात कोणकोणत्या कामगारांना हे 10,000 रुपये भेटणार आहेत आणि कोणकोणत्या कामगारांना भेटणार या ठिकाणी संपूर्ण माहिती आहे। हे 10,000 रुपये घेण्यासाठी तुम्हाला कामगारांना कोणकोणती कामं करायची आहेत आणि कोणकोणती संपूर्ण A to Z माहिती सांगणार आहे। कोणकोणते कामगार या ठिकाणी या योजनेसाठी पात्र असणार आहेत याची संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। तर मित्रांनो, ज्या कामगारांसाठी या ठिकाणी अत्यंत महत्त्वाची बातमी, कारण की ज्या बांधकाम कामगारांनी नोंदणी केलेली नव्हती परंतु आता या नवीन नोंदणी केलेली आहे किंवा नूतनीकरण केलेलं आहे, अशा बांधकाम कामगारांसाठी सुद्धा मोठी घोषणा या ठिकाणी कामगार मंत्री यांनी केलेली आहे। ज्यांची नोंदणी, नूतनीकरण किंवा कुठले अर्ज पेंडिंगमध्ये असतील यांच्यासाठी सुद्धा एक मोठी घोषणा या ठिकाणी कामगार मंत्री या ठिकाणी सरकारकडून होत आहे। तर या ठिकाणी पाहू शकता मित्रांनो, जे काही नवीन नोंदणी केली असेल, अर्ज केला असेल किंवा या ठिकाणी कुठल्या स्कॉलरशिपसाठी अर्ज केला असेल, यांच्यासाठी सुद्धा एक मोठी घोषणा या ठिकाणी सरकारकडून करण्यात आलेली आहे। जे काही कामगार आहेत त्या कामगारांना या ठिकाणी 10,000 रुपये त्यांच्या खात्यावरती थेट लाभ या ठिकाणी देण्याचा निर्णय घेतलेला आहे। परंतु कोणत्या कामगारांना हे 10,000 रुपये भेटणार आहेत आणि त्यांना हे 10,000 रुपये भेटण्यासाठी कोणकोणती कामं करायची आहेत याची संपूर्ण A to Z माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। त्यापूर्वी मित्रांनो, चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, कारण का हे जी संपूर्ण A to Z प्रोसेस आपल्या चॅनलवरती तुम्हाला अपडेट टू अपडेट भेटत राहणार आहे। त्यामुळं हे 10,000 रुपये कसे भेटणार आहेत, कोणत्या कामगारांना भेटणार आहेत, हे टप्प्याटप्प्याने तुमच्या चॅनलवरती या ठिकाणी तुमच्या मोबाईलला तुम्हाला पाहता येणार आहेत। संपूर्ण या ठिकाणी सिरीज होणार आहे ह्या व्हिडिओची किंवा ह्या माहितीची, त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा। अनेक व्हिडिओ आपण आपल्या कामगाराविषयी माहिती बनवली आहे। त्या बांधकाम कामगारांनी नोंदणी केली नव्हती, त्यांना नोंदणी कशी करायची हे पण व्हिडिओ बनवलेला आहे आणि नोंदणी लवकर मंजूर होत नसेल तर त्यासाठी काय करायचं आहे त्याची संपूर्ण व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अवेलेबल आहेत, म्हणजे अपलोड केलेले आहेत। त्यामुळे तुम्ही लवकरात लवकर या ठिकाणी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, म्हणजे इथून पुढे येणाऱ्या कामगारांच्या नवीन योजनांची माहिती तुम्हाला सर्वात अगोदर पाहायला मिळेल। तर चला मित्रांनो, उशीर न करता डायरेक्ट व्हिडिओला सुरू करूया। या ठिकाणी पाहू शकता मित्रांनो, जे काय कामगार मंत्री आहेत त्यांनी या ठिकाणी 10,000 रुपये कामगारांच्या खात्यावरती देण्याचा निर्णय घेतलेला आहे। परंतु या ठिकाणी विषय महत्त्वाचा हे आहे की ज्या बांधकाम कामगारांनी अद्याप त्यांची नूतनीकरणला आले असेल आणि नूतनीकरण केली नाही, अशा कामगारांना या ठिकाणी सूचना दिल्या आहेत की ज्या बांधकाम कामगारांनी नूतनीकरण केलं नाही त्यांनी लवकरात लवकर नूतनीकरण करून घेण्याची गरज आहे। आणि ज्या काही कामगारांनी या ठिकाणी नोंदणी केलेली नाही त्या कामगारांनी सुद्धा लवकरात लवकर नोंदणी करणं गरजेचं आहे, कारण का जे काही नोंदणीकृतच लाभार्थी आहेत अशाच नोंदणीकृत लाभार्थ्यांचा डाटा या ठिकाणी सरकारकडे असतो आणि अशाच नोंदणीकृत लाभार्थ्यांना या ठिकाणी हे पैसे दिले जातात। त्यामुळं ज्यांनी काही नोंदणी केली नाही त्यांनी लवकरात लवकर नोंदणी करावा, म्हणजे ज्या नोंदणी केलेल्या लाभार्थी आहेत त्यांचा डाटा या ठिकाणी सरकारकडे असतो। त्यांचा अकाउंट नंबर, पासबुकाचा नंबर, संपूर्ण बँकेचा तपशील जे आहे ते त्या कामगाराचा त्या ठिकाणी सरकारकडे असतो। त्यामुळे त्यांच्या डायरेक्ट बँक अकाउंटवरती हे पैसे पाठवून त्यांना सोपं जाते। त्या ठिकाणी पहा मित्रांनो, ज्या बांधकाम कामगारांना या ठिकाणी हे 10,000 रुपये भेटणार आहेत त्याच्या अगोदर त्यांना कोणकोणते कामं करून घ्यायची ते पहा। तर मित्रांनो, सर्वात पहिल्यांदा तुमची जी नोंदणी आहे ती नोंदणी सक्रिय असायला हवी, म्हणजे तुमची नोंदणी जर नूतनीकरण आली असेल तर नूतनीकरण करून घ्या आणि जर नोंदणी केली असेल तर नोंदणी करून घ्या। आणि तुमचा मोबाईल क्रमांक कोणता जोडलेला आहे हा लक्षात असणं गरजेचं आहे। मित्रांनो, तुम्हाला जर दुसरा मोबाईल नंबर या ठिकाणी जोडायचा असेल त्या ठिकाणी आपल्या टेलिग्राम चॅनल आहे, ती लिंक दिलेली आहे। तुम्ही आपल्या टेलिग्राम चॅनलवरती जाऊन तुम्ही या ठिकाणी जे आहे ते आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये जायचं आहे। व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये गेल्यानंतर तुम्हाला त्या ठिकाणी वाया मराठी टेलिग्राम चॅनल ग्रुप दिसेल, त्या टेलिग्राम ग्रुपला तुम्हाला जॉईन करायचं आहे आणि त्या ठिकाणी तुमचे जे काय बांधकाम कामगाराचे मोबाईल नंबर चेंज करायचा आहे तर त्या ठिकाणी आपण लिंक दिलेली आहे, तिथून तुम्ही डायरेक्ट तुमचा मोबाईल नंबर या ठिकाणी जे आहे ते लिंक करू शकतात। तर मित्रांनो, संपूर्ण A to Z प्रोसेस आपल्याला त्या ठिकाणी भेटत असते, रोजची रोज तुम्हाला त्या ठिकाणी आपल्या टेलिग्राम चॅनलवरती भेटत असते। त्यामुळे तुम्ही टेलिग्राम चॅनलला जॉईन करून ठेवा, फॉलो करून ठेवा। तर मित्रांनो, चला उशीर न करता डायरेक्ट व्हिडिओला सुरू करूया। कोणकोणत्या कामगारांना हे जे आहे ते जे 10,000 रुपये भेटणार आहेत तर या ठिकाणी पहा मित्रांनो, जे काही आपले कामगार मंत्री आहेत डॉक्टर सुरेश खाडे म्हणाले की घरेलू कामगारांना गृहोपयोगी वस्तूंचा संच माध्यमातून मायाची ऊब देण्याचा शासनाचा प्रयत्न आहे। परंतु घरेलू कामगारांना देण्यात येणाऱ्या लाभासाठी शासनाने 50 कोटी रुपयांची तरतूद केली असून मंडळामार्फत घरेलू कामगार महिलांना 2 अपत्यापर्यंत 5,000 रुपये प्रसूती लाभ देण्यात येत आहे। त्या ठिकाणी पहा, जर 2 अपत्य असतील तर त्यांना 5,000 रुपये प्रसूतीचा लाभ देण्यात येणार आहे। प्रसूती म्हणजे त्या ठिकाणी तुम्ही पाहू शकता आपल्या चॅनलवरती संपूर्ण व्हिडिओ बनवलेले आहेत। त्या ठिकाणी पहा मित्रांनो, सन्मान धन योजनेतील वयाची 55 वर्षे पूर्ण केल्याने नोंदणीकृत पात्र घरेलू कामगारांना 10,000 रुपये थेट बँक खात्यात जमा करण्यात येतील। तर मित्रांनो, हे 10,000 रुपये कसे भेटणार आहेत पहा। जर जे बांधकाम कामगारांनी 55 वर्षे पूर्ण केलेले आहेत अशा नोंदणीकृत पात्र घरेलू कामगारांना हे 10,000 रुपये त्यांच्या थेट बँक खात्यात जमा करण्यात आले आहेत। परंतु त्याच्या अगोदर मित्रांनो एक मोठी घोषणाही केलेली आहे
ते त्याच्यासाठी वयाची अट नाही, काही अट नाही. तुम्हाला डायरेक्ट जे आहे ते 5,000 रुपये तुमच्या अकाउंटवरती जमा होणार आहेत. पण ती कुठली योजना आहे पहा मित्रांनो. त्या अगोदर तुम्हाला सांगतो की हे नोंदणीकृत पात्र घरेलू कामगार आहेत, त्यांचे 45 वर्ष पूर्ण केल्यानंतरच जे आहेत ते 10,000 रुपये भेटणार आहेत. ते पण त्यांच्या थेट बँक अकाउंटमध्ये भेटणार आहेत, त्यांच्या थेट बँक खात्यामध्ये जमा करण्यात येणार आहेत. तसेच मित्रांनो संसार उपयोगी भांडी. तर मित्रांनो मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे कामगार मंत्री यांनी मोठी घोषणा केलेली आहे आणि कोणत्या योजनेसाठी हे 10,000 रुपये भेटणार आहेत ते पहा मित्रांनो. सन्मान धन योजना ही कामगार मंत्री यांनी सन्मान धन योजनेसाठी घोषणा केलेली आहे. त्यामधून तुम्हाला या ठिकाणी 10,000 रुपये भेटणार आहेत. परंतु मित्रांनो या ठिकाणी अनेक योजना आहेत कामगार मंत्री यांनी सांगितले आहेत. भरपूर योजनांमध्ये या ठिकाणी कामगारांना पैसे मिळणार आहेत. तर या ठिकाणी ज्या बांधकाम कामगारांनी नूतनीकरण केलेल्या बरोबर आहेत, त्यांचे कागदपत्र बरोबर आहेत, त्यांचं बँक अकाउंट, ATM पासबुक जे असेल ते काय कागदपत्र अपलोड केलेले, त्यांचा अकाउंट नंबर स्टेट बँक इंडियामध्ये असेल, कुठं कोणत्या बँकेत असेल त्यांनी ते बरोबर त्यांच्या ठिकाणी नोंदणी करताना दिलं असेल, त्याची संपूर्ण जी डिटेल आहे कामगारांची त्याची जर डाटा संपूर्ण या ठिकाणी सरकारकडे असेल, त्या कामगारांना या ठिकाणी जे आहे ते पैसे 100% मिळणार आहेत. तर या ठिकाणी पहा मित्रांनो, ज्या काही कामगारांनी या ठिकाणी पैसे मिळण्यासाठी कागदपत्र अपलोड केलेले आहेत त्यांना ते पैसे मिळणार आहेत. परंतु अनेक योजनासुद्धा या ठिकाणी कामगारांसाठी दिलेल्या आहेत. बाकीच्या योजनांसाठी सुद्धा तुम्ही या ठिकाणी अर्ज करू शकतात. या ठिकाणी तुम्हाला फॉर्म कोणकोणते पाहिजेत हे पण तुम्हाला अपलोड करता येणार आहेत. या ठिकाणी कोणता अर्ज कसा करायचा आहे या ठिकाणी थोडक्यात माहिती सांगण्याचा तुम्हाला प्रयत्न करतो. तर मित्रांनो तुम्ही जर नोंदणी केली असेल आणि नूतनीकरण केलं असेल तर नूतनीकरण कसं करायचं आहे हे पण आपण व्हिडिओ बनवले आहे. तुम्हाला या ठिकाणी पाहू शकता. तुम्ही या ठिकाणी कामगारांना या ठिकाणी संपूर्ण ऑप्शन दिलेलं आहे. तुम्ही घरी बसल्या तुमच्या मोबाईलच्या माध्यमातून जे आहे ते तुम्ही तुमची स्वतःची नोंदणी करू शकतात, नूतनीकरण करू शकतात आणि कुठल्या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर त्याचा अर्ज पण करू शकतात. तर योजना या ठिकाणी भरपूर आहे. 30च्या प्लस म्हणजे 30च्या जवळपास 30 ते जास्त योजना या ठिकाणी कामगारांनी या ठिकाणी दिलेल्या आहेत. कामगार कल्याणकारी मंडळामार्फत, महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळामार्फत या योजना दिलेल्या आहेत. त्या ठिकाणी पहा मित्रांनो, तुम्हाला जर या ठिकाणी कल्याणकारी योजना पाहिजे असतील तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता. कामगार कल्याणकारी मंडळामध्ये या ठिकाणी कल्याणकारी भरपूर योजना आहेत आणि ह्या योजनेमार्फत तुम्हाला किती पैसे भेटतात या ठिकाणी तुम्ही पाहू शकता. कामगारांना पहिल्या लग्नासाठी 30,000 रुपये भेटतात. त्यानंतर जे आहे या ठिकाणी तुम्ही भरपूर योजना या ठिकाणी पाहू शकतात. कामगारांच्या मुलांना या ठिकाणी शाळेत जाताना या ठिकाणी तुम्ही पहा 2,500 रुपये ते 5,000 रुपये भेटतात. या ठिकाणी तुम्ही पाहू शकता 2,500 ते 5,000. आणि त्यानंतर या ठिकाणी पहा 10,000 रुपयाचं या ठिकाणी दिलेलं आहे. ते पण तुमच्या बँक अकाउंटवरती ट्रान्सफर केले जातात. तुम्हाला फक्त अर्ज करण्याची गरज असते. अर्ज करण्यासाठी तुमची नोंदणी जी सक्रिय असायला हवी. आणि या ठिकाणी पहा जे आहे ते 10,000 रुपये या ठिकाणी पण भेटतात. या ठिकाणी 20,000 रुपये कामगारांच्या मुलांच्या अभ्यासक्रमाकरिता प्रत्येक वर्षी भेटतातच. या अशी पण मित्रांनो तुम्हाला पैसे भेटणार आहेत. आणि नंतर मित्रांनो तुम्ही पाहू शकता या ठिकाणी जे आहे ते वैद्यकीय पदवीकरता प्रतिवर्षी 1,00,000 रुपये कामगारांना भेटतात. या ठिकाणी तुम्ही क्लिअरली पहा 1,00,000 रुपये जे आहे ते कामगारांच्या मुलांसाठी त्यांच्या प्रतिवर्षी या ठिकाणी त्यांना भेटणार आहेत. पदवीकरिता आहे. आणि त्यानंतर जे आहे ते खालच्या साईडला 60,000 रुपये जे आहेत तुम्ही पाहू शकता. अशा प्रकारे मित्रांनो तुम्ही कामगारांचे या ठिकाणी अनेक लाभ घेऊ शकतात आणि जे आहे तुमचे पैसे तुमच्या बँक अकाउंटवरती जमा होऊ शकतात. भरपूर योजना या ठिकाणी दिलेल्या आहेत. तुम्ही या ठिकाणी पहा 20,000ची ही योजना आहे. खाली 25,000 रुपये. आणि त्यानंतर तुमची मुलं जर MSCचा कोर्स करीत असतील तर MSC कोर्ससाठी सुद्धा या ठिकाणी पैसे दिले जातात. आणि भरपूर या ठिकाणी काय आहे 2,00,000 रुपये. या ठिकाणी कामगार जर 75% किंवा कायमचे अपंगत्व आल्यास त्यांना सुद्धा या ठिकाणी जे आहे 2,00,000 रुपये मिळतात. या ठिकाणी क्लिअरली लिहिलेलं आहे. तर मित्रांनो अशा प्रकारे जे आहे तुम्ही कामगारांचे जे आहे ते अर्ज भरून तुम्ही तुमचे लाभ घेऊ शकतात. या ठिकाणी अर्ज कसे करायचे हे आपल्या चॅनलवरती भरपूर व्हिडिओ बनवले आहेत. तुम्ही पाहू शकता जाऊन. आणि तुम्ही जर नोंदणी केली असेल तर नक्कीच नोंदणी करून घ्या. नोंदणी कशी करायची ह्याबद्दल पण आपण व्हिडिओ बनवला आहे. तुम्ही व्हिडिओ जाऊन पाहू शकता. संपूर्ण A to Z माहिती तुम्हाला सांगितलेली आहे. संपूर्ण तुम्हाला इथून पुढे पण असेच नवनवीन कामगाराविषयी नवनवीन अपडेट पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. आणि तुम्हाला कोणता लाभ घ्यायचा आहे, कोणता लाभ घेताना तुम्हाला कुठली अडचण येत आहे का नक्कीच आम्हाला कमेंटच्या माध्यमातून तुम्ही मला सांगू शकता. म्हणजे तुम्हाला त्या कमेंटच्या रिप्लायमध्ये तुम्हाला त्याचं उत्तर देण्याचा प्रयत्न मी करणार आहे. मित्रांनो चॅनलला आणखीन पण सबस्क्राईब नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. म्हणजे इथून पुढे नवीन बांधकाम कामगारच्या नवीन योजनेविषयी माहिती तुम्हाला सर्वात अगोदर पाहायला मिळेल. मित्रांनो भेटूयात नवीन माहिती नवीन व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.